नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण या वर्षीचा डीम कॉलेजचा MBBSचा कट ऑफ बघणार आहोत आणि हा कट ऑफ पहिल्या राऊंडसाठी बघणार आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये जी डीम कॉलेज आहे त्या डीम कॉलेजचा पहिल्या राऊंडचा आपण कट ऑफ बघणार आहोत आणि हा कट ऑफ आपण मागच्या वर्षीच्या ऑल इंडिया रँकवरनं बघणार आहोत. पहिलं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील, पुणे. गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 3,95,628 आणि मार्क होते 318. म्हणजे गेल्या वर्षी 3,95,628ला DY पाटील पुणे या ठिकाणी पहिल्या राऊंडला MBBSला ॲडमिशन मिळालं होतं. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील, नवी मुंबई. गेल्या वर्षी या ऑल इंडिया रँक होती 4,19,526 आणि मार्क होते 319. म्हणजे 4,19,526 या मार्कांना फर्स्ट राऊंडला DY पाटील, नवी मुंबई या कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील, कोल्हापूर. गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 3,24,266 आणि मार्क होते 346. म्हणजे 3,24,266 या मार्कांना गेल्या वर्षी DY पाटील, कोल्हापूर या कॉलेजला फर्स्ट राऊंडला ॲडमिशन मिळालं होतं. मग जर आपली ऑल इंडिया रँक या रँकच्या दरम्यान असेल किंवा आसपास असेल तर आपल्याला या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. म्हणजे आपण गेल्या वर्षीच्या रँकवरनं या वर्षी आपल्याला ॲडमिशन मिळेल का नाही हे आपल्याला कळू शकतं. चौथं कॉलेज आहे भारती विद्यापीठ, पुणे. आणि गेल्या वर्षी पहिल्या राऊंडला 3,74,028ला ॲडमिशन मिळालं होतं. मार्क होते 326. मग जर आपली रँक 3,74,000च्या आसपास असेल तर आपल्याला भारती विद्यापीठ, पुणे येथे ॲडमिशन पहिल्या राऊंडला मिळू शकतं. पुढचं कॉलेज आहे भारती विद्यापीठ, सांगली. या ठिकाणी गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 4,40,671. म्हणजे पहिल्या राऊंडला या रँकला ॲडमिशन मिळालं होतं आणि मार्क होतं 301. मग या दरम्यान जर आपल्याला मार्क असतील तर आपल्याला भारती विद्यापीठला ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं कॉलेज आहे MGM वाशी. गेल्या वर्षी 2,24,399ला ॲडमिशन पहिल्या राऊंडला मिळालं होतं. मार्क होते 393. पुढचं कॉलेज आहे MGM औरंगाबाद. गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक 2,08,996ला ॲडमिशन मिळालं. मार्क होते 401. पुढे MGM नवी मुंबई. गेल्या वर्षी 1,60,536ला ॲडमिशन मिळालं होतं पहिल्या राऊंडला आणि मार्क होते 427. पुढचं कॉलेज आहे MGM नेरूळ. गेल्या वर्षी ॲडमिशन मिळालं 2,52,099 आणि मार्क होते 379. जर आपल्याला मार्क या रेंजच्या दरम्यान असतील किंवा जर आपली रँक या दरम्यान असेल तर आपल्याला MGM कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं कॉलेज आहे दत्ता मेघे IMS नागपूर. गेल्या वर्षी पहिल्या राऊंडला 3,93,512 ही रँक होती आणि मार्क होते 318. पुढचं कॉलेज आहे JLN दत्ता मेघे वर्धा. ऑल इंडिया रँक होती 4,16,757. मार्क होते 310. पुढचं रूरल मेडिकल कॉलेज PIMS लोणी. अतिशय चांगलं असं कॉलेज आहे. गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 1,24,946 आणि मार्क होते 448. मग जर या दरम्यान जर आपली रँक असेल तर आपल्याला त्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं कॉलेज आहे कृष्णा IMS कराड. गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 3,96,381. मार्क होते 317. मग एवढी जर रँक असेल तर आपल्याला या ठिकाणी पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळू शकतं. आणि पुढचं कॉलेज आहे सिम्बोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन, पुणे. गेल्या वर्षी रँक होती 47,552. मार्क होते 504. या कॉलेजला मेरिट लिस्ट हाय लागते. जर आपले मार्क या दरम्यान असतील तर आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन पहिल्या राऊंडला मिळू शकतं. हा होता गेल्या वर्षीचा ऑल इंडिया रँक की ज्या रँकला करणाऱ्या मुलांना त्या कॉलेजला पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं होतं. मग जर आपले मार्क या दरम्यान असतील तर आपल्याला त्या कॉलेजला पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळू शकतं. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.